विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पुढे सरकूया. आतापर्यंत आपण मेजरमेंट ऑफ मॅटरवरचे 5 व्हिडिओ बघितले. हा चॅप्टर गणिताशी निगडीत आहे, फिजिक्सशी निगडीत आहे, म्हणून मी स्लो चालतो आहे. प्रत्येक संकल्पना तुम्हाला डिटेल स्पष्ट होतील अशा पद्धतीने सांगतो आहे. काही गणितं मी तुम्हाला बोर्डावर करून दाखवतो आहे, काही गणितं आपण ऑनलाईन क्लासमध्ये कागदावर प्रत्यक्ष करून बघितलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना तुम्हाला सोप्या सोप्या गणितांचा कसा विचार करायचा आहे, ती कशी सोडवायची काही विचार तुम्हाला येईल. शिवाय या चॅप्टरमध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्याला आयुष्यभर वापरता येण्यासारख्या आहेत किंवा लागणार आहेत सायन्समध्ये. त्यातली एक कन्सेप्ट आहे बॅलन्सिंग, ज्याला संज्ञा म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सुरुवात केली होती. बॅलन्सिंग का निर्माण होते, एखाद्या पदार्थाला बॅलन्सिंग का असते, त्याचं सोपं उत्तर आहे. आता उदाहरणार्थ समजा सोडियम ॲटम आहे, तर सोडियम ॲटमकडे 11 इलेक्ट्रॉन. मग सोडियम ॲटमचे 11 इलेक्ट्रॉन कसे विभागले जातात? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 8 आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 8. इट इज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रूल. हे बघा असं. आता या सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे या सोडियमला सतत असं वाटत असतं की माझ्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. का? ऑक्टेट रूल. 7वी पासून शिकवला गेला होता ऑक्टेट रूल. अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल एव्हरी ॲटम ट्राइज टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. खूप लहान ॲटम असतील तर डुप्लेट. हायड्रोजन, हेलियम, लिथियम यासारखे मुद्दे कशासाठी? दे आर ट्राइंग टू कंप्लीट देअर डुप्लेट. हेलियमचं डुप्लेट पूर्ण आहे, हायड्रोजन डुप्लेट करायचा प्रयत्न करतो, लिथियम डुप्लेट करायचा प्रयत्न करतो, बेरिलियम डुप्लेट पूर्ण करायचा प्रयत्न करतो. बाकीचे सगळे ते ट्राइज टू कंप्लीट देअर ऑक्टेट. आता या सोडियमकडे बघा. सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्याला काही करून आपलं ऑर्बिट अष्टक पूर्ण करायचं असतं. आता याला 2 शक्यता आहेत. एक यानं एक गमावा, तर एक गमावला तर काय होईल? त्याचे एक ऑर्बिट निघूनच जाईल आणि त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती राहतील? 8 राहतील. किंवा 7 कमवावे. 7 कमवले तर काय होईल? त्याच्या थर्ड ऑर्बिटमध्ये 8 राहतील आणि तो अष्टक पूर्ण करेल. शक्यता कोणती जास्त आहे? इट विल लूज 1 इलेक्ट्रॉन. तो 1 इलेक्ट्रॉन जर गमावला तर आता सोडियमकडे 11 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन राहतात. 11 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन राहिल्यामुळे त्याच्या डोक्यावर ऑलरेडी एक प्लस चार्ज आहे. He has lost 1 electron. The number of electrons lost by the atom or gained by the atom to complete its octet is known as valency. म्हणजे इथे सोडियमची व्हॅलेन्सी एक झाली. सोडियमच्या डोक्यावर धन प्रभार आला, सोडियम कॅटायन तयार झाला. पुढे शिकणार होता. एक तर अणू कॅटायन मध्ये रूपांतरित होतो किंवा आयनाइन मध्ये रूपांतरित होतो. हे शक्य असेल तर शेअर करतो, दुसऱ्याबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतो. एक प्रकारे त्याची कंबाईनिंग कॅपॅसिटी काय आहे त्यावर त्याची व्हॅलेन्सी ठरते. आज आपल्याला चार्टमध्ये बऱ्याच ॲटमच्या व्हॅलेन्सीज शिकायच्या. खूप सोपं आहे. मी ऑलरेडी चार्ट तुमच्यासमोर लिहिलेला आहे. एकेकाचा विचार करू आपण. हायड्रोजन, व्हॉट इज द सिम्बॉल? H. द ॲटॉमिक नंबर 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. पहिल्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ज्या ऑर्बिटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे त्याची व्हॅलेन्सी 1. कारण तो 1 कमावेल किंवा 1 गमावेल. 1 कमावतोच तो जनरली. देन हेलियम. द सिम्बॉल He, द ॲटॉमिक नंबर 2. आता बघा, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2? पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी 2 आहे. 2 भरले. सो व्हॉट इज द व्हॅलेन्सी? वेदर इट विल लूज इलेक्ट्रॉन ऑर गेन? नायदर लूज नॉर गेन. म्हणून याची व्हॅलेन्सी 0. लक्षात ठेवा. का 0 आली? इट विल नायदर लूज इलेक्ट्रॉन नॉर गेन इलेक्ट्रॉन. नेक्स्ट लिथियम, Li. लिथियम हा ॲटॉमिक नंबर 3. आता कॉन्फिगरेशन काय? 2 आणि 1. का 2 आणि 1? पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी 2च आहे. तिसरा आला त्याला पुढच्या ऑर्बिटमध्ये ढकललं.
आता ह्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक आहे. आता याला याचा अष्टक पूर्ण करायचं आहे किंवा मग ड्युप्लेट पण चालेल कारण लहान अटॅक आहे. याला दोन शक्यता आहेत, एक गमावला पाहिजे किंवा 7 गमावले पाहिजे. व्हॉट इज पॉसिबल? दिस विल लूज 1 इलेक्ट्रॉन, सो द बॅलन्स इज 1. कन्सिडर बेरिलियम, त्याचा सिंबॉल Be, त्याचा ॲटॉमिक नंबर 4, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 2. आता हा काय करेल? 2 गमावेल का 6 गमावेल? हा 2 गमावेल, शक्यता जास्त आहे. सो व्हॉट इज द बॅलन्स ऑफ बेरिलियम? 2. बोरॉन, सिंबॉल B, ॲटॉमिक नंबर 5. आता हा काय करेल? याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 2 and 3. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 3. हा 3 गमावेल का 5 गमावेल? 3 गमावण्याची शक्यता जास्त आहे. सो व्हॉट इज द बॅलन्स? 3. त्याच्यापुढे कार्बन C, इट्स ॲटॉमिक नंबर 6. आता ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2 and 4. 4 इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. आता या दोन शक्यता आहेत, आयदर इट कॅन लूज 4 इलेक्ट्रॉन, इट कॅन गेन 4. हा 4 गमावू शकतो, 4 कमवू शकतो. हे त्याला बंध पावण्यासाठी येणाऱ्या ॲटमवर अवलंबून आहे. तो येणारा जास्त शक्तिशाली असेल, कार्बन लूज करेल. तो येणारा दुबळा असेल तर कार्बन त्याच्याकडेच ड्रॅग करेल. जनरली कार्बन शेअर करतो, लूजही करत नाही, गेनही करत नाही. शक्यतो कार्बन इलेक्ट्रॉन शेअर करतो. किती शेअर करेल? मॅक्झिमम 4 इलेक्ट्रॉन्स. द व्हॅलन्स ऑफ कार्बन इज 4. हाय नायट्रोजन, सिंबॉल M, ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 5. आता बघा याच्यात 5 इलेक्ट्रॉन आहेत. हा 5 गमावेल का 3 कमावेल? 3 कमावण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून नायट्रोजनची व्हॅलन्स 3. कधी नायट्रोजन 5च्या 5 शेअरिंग मध्ये देतो, शेअर करू शकतो. नायट्रोजन पेंटॉक्साइड मध्ये देतो 5 इलेक्ट्रॉन शेअर करतो अपवादात्मक परिस्थितीमध्ये. पण नायट्रोजनची व्हॅलन्स आपण किती देतो? 3. नेक्स्ट ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 6. आता ऑक्सिजन काय करेल? आयदर इट विल लूज 6 और गेन 2. तो गेन करेल. किती गेन करेल? 2. ऑक्सिजन has valence 2. Then fluorine, the symbol F, the atomic number 9. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2 and 7. आता 7 गमावेल का 1 गमावेल? 1 गमावण्याची शक्यता जास्त आहे. फ्लोरीन has valence 1. Move towards neon. Neon का सिंबल आहे Ni. Neon has atomic number 10. आता निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2 आणि 8. त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट पूर्ण आहे. तो इलेक्ट्रॉन देणार नाही, इलेक्ट्रॉन घेणार नाही, इलेक्ट्रॉनची भागीदारी पण करणार नाही. 8 इलेक्ट्रॉन असून सुद्धा त्याची व्हॅलन्सी 0. नेक्स्ट सोडियम Na has atomic number 11. The electronic configuration 2, 8, 1. आता कसा आला बघा, पहिल्या 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 1. 2 आणि 9 करता आलं असते का? नाही. 2 आणि 9 केलं की 9 ही शेवटची ऑर्बिट होते. आणि आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल नॉट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड इन द लास्ट ऑर्बिट. कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन भरता येत नाही, भरले जात नाही. म्हणून मग 2, 8, 1 शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 गेला. आता हा काय करेल? 1 यूज करेल. बॅलन्सिंग 1. मॅग्नेशियम Mg, atomic number 12. So the electronic configuration 2, 8, 2. It will lose 2 electrons. Its valence is 2. Aluminum Al, its atomic number 13. Its electronic configuration 2, 8, 3. It will lose 3 electrons. Its valence is 3. What about silicon? Si. Silicon, it has atomic number 14. 2, 8, 4. It will lose 4 or gain 4. Its valence is 4. Phosphorus P, its atomic number 15. याचं स्वरूप आहे 2, 8,
It has atomic number 16. So it will have electronic configuration 286. 6 गमावेल का 2 गमावेल? 2 गमावण्याची शक्यता जास्त आहे. सल्फर घ्यावा लागेल सिंधू. आता एक जरा वेगळा आयटम घेतो आणि मग इथे आपण थांबूया शकता. पोटॅशियम के. पोटॅशियमचा atomic नंबर 19 आहे. 19 म्हणल्यानंतर 2 8. आता किती उरले? 9. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 9 लिहावे का? कारण तिसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी 18 आहे. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 9 लिहावे का? समजा लिहिले. आता बघा शेवटचा ऑर्बिट 9 झाला. व्हॉट इज ऑक्टेट रूल? नॉट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अपलोडेड इन द लास्ट ऑर्बिट. कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या कक्षेत 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन भरले जात नाही. इथे तर 9 आहे. म्हणून परत एकदा तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8च भरले जातात आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम 2881. ह्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 आहे म्हणून हा 1 यूज करेल म्हणून इट्स व्हॅलेन्सी 1. सो these are the valencies of different elements which are present in the modern periodic table. We can determine the valencies in this. काही पदार्थांना व्हॅरिएबल व्हॅलेन्सीज आहेत म्हणजे बदलणाऱ्या व्हॅलेन्सीज आहेत. काही पदार्थ एकापेक्षा अधिक व्हॅलेन्सीज दाखवतात. तुम्हाला समजावं मुलांना म्हणून मी अगोदर एक उदाहरण देऊन दाखवतो. आपल्याकडे पोटॅशियम नावाचा अणू आहे. पोटॅशियमचा atomic नंबर आहे 29. आता 29 म्हणजे काय होईल? पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, नंतरच्या ऑर्बिट मध्ये 8. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द सेकंड ऑर्बिट इज कंटेनिंग 8. द थर्ड ऑर्बिट इज कंटेनिंग 18. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. 18 इलेक्ट्रॉन इन द लास्ट थर्ड ऑर्बिट. एक उरला दॅट विल कम इन द फोर्थ. हे बघा दॅट विल कम इन द फोर्थ. कॉपरने जर या पद्धतीने इलेक्ट्रॉन भरले तर त्याचं संरूपण काय आहे? 2 8 18 1. काय हरकत नाही. एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून याची व्हॅलेन्सी 1. याची व्हॅलेन्सी 1 येत असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो? कॉपरला 1 व्हॅलेन्सी आहे. आता या कॉपरला असं एक वरदान मिळालेलं आहे की याच्या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पडणारे जे 18 इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एखादा इलेक्ट्रॉन जादा ऊर्जा घेऊन पुढच्या ऑर्बिटमध्ये जंप करतो. त्याला ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतात. ही शक्यता फक्त मेटलच्या बाबतीत लक्षात ठेवा. मेटल फक्त अशा प्रकारच्या व्हॅलेन्सीज दाखवतात. काही नॉन मेटल पण दाखवतात सल्फर सारखे. सो हियर दीज मेटल्स आर ट्रान्झिटिंग वन इलेक्ट्रॉन. म्हणजे काय होतं? या कॉपरचा एक इलेक्ट्रॉन आगाऊ कारभार करून पुढच्या ऑर्बिटमध्ये उडी मारतो. आता पुढच्या ऑर्बिटमध्ये उडी मारल्यानंतर त्याचं संरूपण हे असं होतं 2 8 17 2. म्हणजे ही पण ऑर्बिट अपूर्ण राहतात, हे पण ऑर्बिट अपूर्ण राहतात. अशा वेळेला हा कॉपर 2 इलेक्ट्रॉन गमावतो आणि म्हणून त्याची व्हॅलेन्सी 2 होते. किती दिल्या बघा मी? 1 and 2. जर 1 व्हॅलेन्सी असेल तर कॉपरचा आयन Cu प्लस असतो. जर 2 व्हॅलेन्सी असेल तर कॉपरचा आयन Cu डबल प्लस असतो. 1 प्लस वाला याला Q प्लस म्हणतात. Q प्लस. 2 प्लस वाला याला Q प्रिक म्हणतात. असलं वरदान फक्त कोणाला मिळालेलं आहे? ट्रान्झिशन एलिमेंट्सला मिळालेलं आहे. मेटॅलिक एलिमेंट्सला मिळालेलं आहे. थिंक अबाउट मर्क्युरी. मर्क्युरीला सुद्धा 1 आणि 2 व्हॅलेन्सी आहे. मर्क्युरीचे सुद्धा 2 प्रकारचे आयन आहेत. Hg+ याला मर्क्युरस म्हणतात. Hg डबल प्लस याला मर्क्युरिक म्हणतात. टेक अबाउट द थर्ड फेरिक, फेरस. फेरसच्या बाबतीमध्ये 2 आणि 3 व्हॅलेन्सी दिसते. 2 असेल तर त्याला Fe डबल प्लस म्हणतात. दॅट इज फेरस. 3 असेल तर Fe ट्रिपल प्लस म्हणतात. दॅट इज फेरिक.
म्हणजे बोलता बोलता आपण दुसरी पण कन्सेप्ट बघितली आणि व्हॅरिएबल बॅलन्स घेतली. काही मूलद्रव्यांना बदलणाऱ्या संज्ञा असतात. हे बदलणाऱ्या संज्ञा असण्याचं कारण त्यांच्या शेवटच्या 2 ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जंप करत असतात, मागे पुढे सरकत असतात. त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. त्यामुळे ते जमेल कसं बदलणाऱ्या संज्ञा दाखवू शकतात. हे सगळ्यांसाठी नाही, बट सम मेटल्स कॅन शो द व्हॅरिएबल बॅलन्स. नाउ द लास्ट पार्ट, रॅडिकल्स. शेवटी हे शिकायचं आपल्याला, याच्यावर आपल्याला सूत्र शिकायचे. रॅडिकल्स म्हणजे एखादा आयटम इलेक्ट्रॉन गेन केला किंवा लूज केला की त्याचं रॅडिकल मध्ये रूपांतर होतं. एखादा आयटम गेन केला किंवा लूज केला की त्याचं रॅडिकल मध्ये रूपांतर होतं. काल तुम्हाला सांगितलं होतं, हे बघा Na आयटम आहे, त्याने जर एक इलेक्ट्रॉन गमावला तर Na प्लस मध्ये रूपांतरित होतो. इट इज सोडियम रॅडिकल, दॅट इज कॅटायन. Cl हा आयटम आहे, त्याने एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर तो Cl मायनस मध्ये रूपांतरित होतो, दॅट इज आयन. डोक्यावर धन किंवा ऋण प्रभार आला की त्यांना आपण रॅडिकल्स म्हणतो, आयन्स म्हणतो त्यांना आपण. जे घन प्रभारित असतात त्यांना कॅटायन म्हणतात, जे ऋण प्रभारित असतात त्यांना ऍनायन म्हणतात. आपण काही उदाहरणं घेणार आहोत, 3 बेसिक तर 3 ऍसिडिकचे उदाहरण घेणार आहोत. समजा पहिला बेस आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. हा कशापासून बनलेला आहे? हे बघा असा बनलेला आहे, Na प्लस आणि OH मायनस. खूप सोपं आहे, लक्षात येईल. Na प्लस आणि OH मायनस आणि कंबाईन होतात आणि दे आर फॉर्मिंग NaOH. इथे Na प्लस हा कॅटायन आहे तर OH मायनस हा ऍनायन आहे. These are the ions in that given base. KOH असता पोटॅशियम हायड्रॉक्साइड. आता इथे बघा K प्लस हा कॅटायन आहे, OH मायनस हा ऍनायन आहे. समजा आपण आणखी घेतला MgOH ट्वाइस, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. आता इथे Mg डबल प्लस हा कॅटायन आहे तर 2 OH मायनस हे ऍनायन आहे. आपण ऍसिडचा विचार करू, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता HCl कसं बनतं बघा, H प्लस आणि Cl मायनस. खरं तर हे H आणि Cl च्या इलेक्ट्रॉन पेअरिंग मुळे तयार होतं. पण HCl पाण्यात टाकला की इट कॅन प्रोड्यूस H प्लस, इट कॅन प्रोड्यूस Cl मायनस. ऍक्च्युअली HCl चा मॉलिक्यूल हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, नॉट आयनिक. पाण्यात टाकलं की मला म्हणजे आयन बनवू शकतं, म्हणून आपण असं लिहिलं H प्लस आणि Cl मायनस. जर H प्लस इथे कॅटायन, Cl मायनस इथे ऍनायन. समजा H2SO4 लिहायचंय, सल्फ्युरिक ऍसिड. आता इथे कॅटायन आणि ऍनायन कोण आहे बघा, 2H प्लस हे कॅटायन आहे तर SO4 डबल मायनस हा ऍनायन आहे. तिसरा ऍसिड घ्या HNO3, दॅट इज नायट्रिक ऍसिड. आता नायट्रिक ऍसिड मध्ये बघा H प्लस इज अ कॅटायन, NO3 मायनस इज अन ऍनायन. बोलता बोलता तुमच्या समोर मी जे रॅडिकल लिहिले ना, हे रॅडिकल एखाद्या पदार्थाचा फॉर्म्युला लिहिण्यासाठी खूप महत्वाचे असतात. साधं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या टेबलवर ठेवलं जाणारं कॉमन साल्ट मीठ. हे मीठ कसं आहे, Na प्लस आणि Cl मायनस यांच्या कॉम्बिनेशन मध्ये तयार होतं, त्याला NaCl म्हणतात. कोणतंही रेणूसूत्र तयार होताना जेवढे प्लस तेवढे मायनस असावेच लागतात. आता दुसरं उदाहरण देतो इथे. जर सुद्धा क्लोरीन बरोबर Mg कंबाईन होणार असेल तर कसं बनतंय बघा, Mg डबल प्लस 2 Cl मायनस लागतात त्याला. कारण Mg चा चार्ज न्यूट्रलाइज करायला 2 लागतील, दॅट इज MgCl2. सो दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ केमिकल फॉर्म्युले. रासायनिक सूत्र कशी लिहायची, कोणत्या पद्धतीने लिहिली जातात, त्याच्या स्टेप्स आहेत. या चॅप्टरमध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी काही शिकणार आहात ती म्हणजे रायटिंग द केमिकल फॉर्म्युले बाय युजिंग द आयन्स, बाय युजिंग द रॅडिकल्स. या रॅडिकलचा वापर करून आपण वेगवेगळ्या पदार्थांची रेणूसूत्रे लिहिणार आहोत. कॅल्शियम कार्बोनेट म्हटलं की CaCO3, नायट्रिक ऍसिड म्हटलं की HNO3, सोडियम नायट्रेट म्हटलं की NaNO3. कुठून आलं हे, कसं बनतं हे सूत्र, कोणत्या पद्धतीने बनतं, त्याच्यासाठी मुलांना सर्वात पहिल्यांदा सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. एलिमेंटचे नाव
नाव, इलेमेंटचं सिम्बॉल, इलेमेंटचे ॲटॉमिक नंबर, त्यांचं बॅलन्सिंग, मग आयन कसे तयार होतात, त्या आयनला रॅडिकल म्हणतात, मग हे रॅडिकल एकमेकांना कसे जोडले जातात आणि मग रेणुसूत्रे कशी तयार होतात. खूप इंटरेस्टिंग आहे. 9वीला तुम्हाला फॉर्म्युले लिहायला सुरू शिकायचं आणि 10वीला रिॲक्शन लिहायला शिकायचं. मुलांनो, लहान मुलांना शिकवत असताना सर्वात पहिल्यांदा पहिली दुसरीला काय शिकवलं जातं? अबगड शिकवलं जातं. ते त्याला येऊ लागलं तर काना वेलांटी उकार मात्रा हे शिकवलं जातं. ते त्याला येऊ लागलं तर छोटे छोटे शब्द लिहायला शिकवले जातात. त्याला जर छोटे छोटे शब्द लिहिता येऊ लागले तर मग त्याला ते वाक्य लिहायला शिकवले जातात. वाक्य लिहिता येऊ लागले तर मग तो मुलगा पॅरेग्राफ लिहिल. तो मोठा झाला की मग छोटे छोटे कथा सुद्धा लिहिली. खूप मोठा झाला तर एखादा प्रबंध सुद्धा लिहिली, कादंबरी लिहिली. पण या सगळ्यांचं मूळ कुठे आहे? जी मुळाक्षरे आपण गिळवतो त्याच्यावर. तुम्हाला रसायनशास्त्रामध्ये जर काय शिकायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा काय शिकावं लागतं? सिम्बॉल. सिम्बॉल कळाले की ॲटॉमिक नंबर कळाला पाहिजे. ॲटॉमिक नंबर कळाले की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. मग व्हॅलन्सी कळालं पाहिजे. एकदा व्हॅलन्सी समजल्या, रॅडिकल कशाला म्हणतात कळालं पाहिजे. रॅडिकल समजले की रॅडिकलवरनं मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे लिहितात हे समजलं. मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिता येऊ लागले की रासायनिक समीकरणे लिहिता येतात. 10वीला रासायनिक समीकरणे, 9वीला मॉलिक्युलर फॉर्म्युले. In the next video, we will start how we can write the molecular formulae. Okay, we'll stop here. Thank you.